चला तर मग आज बनवूया कुरकुरीत आणि तोंडात विरघळणारं घेवर। सर्वात आधी एका भांड्यात 2 छोटे चमचे तूप घ्यायचं, त्यात बर्फाचे काही तुकडे घालून छान फेटून घ्या। मिश्रण एकदम पांढरे, हलके आणि स्मूथ होईपर्यंत फेटत राहायचं आहे। आता त्यामध्ये 1 वाटी मैदा घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिश्रण छान दाणेदार झाल्यावर हातात घेऊन त्याची मूठ वळून बघा, जर ती व्यवस्थित बांधली गेली तर आपलं मिश्रण योग्य झालं आहे। यानंतर त्यात 1 वाटी थंड दूध घालून मिक्स करा। आता लागेल तसं थंड पाणी घालत एकदम पातळ आणि स्मूथ बॅटर तयार करायचं आहे। बॅटरमध्ये गुठळ्या राहू नयेत म्हणून ते एका गाळणीतनं गाळून घ्या। त्यानंतर हे बॅटर 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा। आता कढईत तूप किंवा तेल छान गरम करा। गरम तेलात एका वेळी थोडं थोडं बॅटर चमच्याने घालत जा। एकदम जास्त बॅटर घातलं तर तेल उफाळून बाहेर येऊ शकतं, त्यामुळे ही स्टेप सावकाश करा। घेवर सोनेरी आणि तपकिरी कुरकुरीत होईपर्यंत तळा। जर कढईला चिकटला असेल तर सुरीने हलके सोडवा। घेवर पूर्ण थंड झाल्यानंतर त्यावर साखरेचं पाक घाला। त्यानंतर भरपूर रबडी घालून वरून बदाम, पिस्ता, इतर ड्रायफ्रूट्स टाकून सजवा। बस, तुमचा एकदम परफेक्ट, खुसखुशीत आणि स्वादिष्ट असा घेवर तयार आहे। मग सांगा, तुम्ही हा घेवर कधी करणार आहात?